नशीब म्हणावं की काय तर माहितीच नाही। तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नाशिक जर्नी पार्ट 9 मध्ये। आता आम्ही श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरता निघत आहोत। मंदिराकडे जासाठी आपल्याला गजानन महाराज संस्थाकडून मोफत सुविधामध्ये बस पण असते। ही बस विसावामधून थेट मंदिराकडे आपल्याला सोडून देते। इथं गेल्यानंतर हा सोंगाडा नाही का थैलीत ठेवा लागते, पण आपल्या थैलीचा नंबर लक्षात ठेवून बरं का, नाही तर गेले इथं आपल्याकडे दोन ऑप्शन असतात। एक लंब्या लाईनीमध्ये लागून महाराजांचे दर्शन घेणे, दुसरा म्हणजे 2 मिनिटांमध्ये होणारा दर्शन। इथे थोडा दुरून दर्शन होते, पण दर्शन होते। पण आमचे नशीबच म्हणावं लागेल, आम्हाला एकदम VIP सारखा दर्शन भेटला, एकदम जवळून म्हणजे जवळ। गजानन महाराज की जय। आता आमच्या माऊली लोकांना भूक लागली होती, तर इकडेच मोफत प्रसाद पण मिळते, हे पण थोड्या लाईन का सामना करणे के बाद म्हणजे एकदम पोटभर। आलूची भाजी, गरम गरम बेसन, वरून शिरा आणि पोळी भात। इथं खास बाब म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या माऊली लोक आपल्या जागेवर येऊन प्रोव्हाइड करतात, म्हणजे वाढतात। ते पण अनलिमिटेड, किती पण खा पोटभर। ह्या माऊली जेवण कमी ना आमच्याकडे जास्त लक्ष देत होत्या। माऊली पुढे बघा, मस्त महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आता बाकी एकच नंबर वाटत होता, जसा पेपर झाल्यावर वाटे। मंदिर के ही बाहर बहुत बड़ी बाजार लगती है, इनका ये रोज का होता है। शेगाव में इस मंदिर के अराउंडिंग पूरी इकॉनॉमिक घूमती है। मी काकाकडून 2 ताल घेऊनच टाकलो, वाजवता तर नव्हता येत, पण ते पण करून टाकलो। बहुत सारा सामान घेऊन टाकला। अरे नाशिक मध्ये आम्हाला ह्या गोष्टी करायला भेटलाच नाही। मग सायंकाळ झाली होती, तर आपल्या विसावामध्ये जाऊन मस्त रात्रीच्या जेवण करून टाकतो, फक्त 60 रुपयामध्ये अनलिमिटेड। आज जायचा होता आपल्याला आपल्या निवासस्थानी, म्हणून सकाळी उठून आपली संपूर्ण टीम आपापल्या तयारीला लागते। बाकीचे सोबती नाश्ता करायला गेले होते, तोपर्यंत मी आपली तयारी करून टाकतो। तशी पण आज आमची ट्रिप संपणार होती आणि येणारी मजा पण।